आहेत म्हणजे त्यांचे 1 दिवस आधी सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं हॉल तिकीट निघालेलं नाहीये. प्रत्येकाला हॉल तिकीट कसं काढायचं किंवा याचं सोल्युशन काय असेल, हे याच्याशी संबंधित क्वेश्चन त्यांचे येत होते. नमस्कार मंडळी, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी काल 9 फेब्रुवारी 2025 ला बीएमसीचा या ठिकाणी पेपर झालेला आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या ब्रँचचा या ठिकाणी पेपर होता. तर यामध्ये बऱ्याच लोकांना या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड झालेले नाहीयेत. बऱ्याच जणांचे या ठिकाणी पेपरही देता आलेला नाहीये. त्यामध्ये त्यांचे पैसे तर वायाच गेले, परंतु या ठिकाणी मेहनतही या ठिकाणी वाया गेलेली आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो त्याच्यावरतीच आहे. मुंबई महानगरपालिका आणि IBPS मध्ये या ठिकाणी काही घोटाळा असू शकतो का, याची शक्यता वर्तवली जात आहे. याच्यामध्ये काय झालेलं आहे नेमकं आपण बघूया. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, सूचना पत्रामध्ये दिल्याप्रमाणे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक या ठिकाणी बघा 9 फेब्रुवारी 2025 होता. त्याच्यामध्ये दुय्यम अभियंता, यांत्रिकी आणि विद्युत म्हणजे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचा या ठिकाणी पेपर होता. परंतु या ठिकाणी बऱ्याच जणांना पेपर देता आलेला नाहीये, कारण त्यांना या ठिकाणी हॉल तिकीटच डाउनलोड झालेले नाहीयेत. तर त्याचं मेन कारण काय आपण जाणून घेऊ. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये इनव्हॅलिड लॉग इन क्रेडेन्शियल असं येत होतं याच्या ठिकाणी. त्यामुळे त्यामध्ये कुणालाच या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड होत नव्हतं. तर या ठिकाणी लॉग इन होत नव्हतं. त्यामुळे मी IBPSच्या हेल्पलाईन क्रमांक हे जे 2 नंबर दिलेले आहेत त्यापैकी एकावरती कॉल केला होता स्वतः, आणि त्यांना या ठिकाणी याच्या बाबतीत विचारणा केली होती. तर त्यांनी सांगितलं की त्यांना रजिस्ट्रेशन नंबर सांगावा लागेल आणि ते काय प्रॉब्लेम आहेत हॉल तिकीटशी निगडीत ते तुम्हाला सांगतील. तर हे जे काही प्रॉब्लेम आहे ते विद्यार्थ्यांचे, ते मला त्यांच्या कमेंटवरून समजलेले आहेत. म्हणजे त्यांचे 1 दिवस आधी सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं हॉल तिकीट निघालेलं नाहीये. प्रत्येकाला हॉल तिकीट कसं काढायचं किंवा याचं सोल्युशन काय असेल, हे याच्याशी संबंधित क्वेश्चन त्यांचे येत होते. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की BMC JEE मेकचे कोणाचे आले आहे का हॉल तिकीट, असं सुद्धा विचारलं गेलेलं आहे. या ठिकाणी जे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचा पेपर होता त्यामध्ये त्यांचे बऱ्याच जणांचे या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे हॉल तिकीट आहेत तेच आलेले नाहीयेत. ते त्यांच्या कमेंटवरून समजलेले, म्हणजे 1 दिवस आधी काय त्यांचं सेम डेला सुद्धा या ठिकाणी हॉल तिकीट निघालेलं नाहीये. संपर्क केल्यानंतर या ठिकाणी तो प्रॉब्लेम, जो हॉल तिकीटचा प्रॉब्लेम आहे, तो कशा पद्धतीने BMC ऍडमिट कार्डचं सॉल्व्ह करायचं आहे ते या ठिकाणी मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो तुम्ही चॅनलवरती जाऊन तो बघून घ्या. कारण अजून या ठिकाणी बघा 3 पेपर तुमचे बाकी आहेत, जो 2 मार्चला होणार आहे, 3 व 8 मार्च 2025 ला होणार आणि 9 मार्चला होणार आहे. जेणेकरून तुम्हाला इनव्हॅलिड क्रेडेन्शियल सारखे या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ नये, ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट. यामध्ये मित्रांनो, BMCच्या एक्झाम वरती शंका येण्याचं जे कारण आहे त्याचं कारण एक आहे, या ठिकाणी वरती ॲरो दिसत असेल, तुम्ही त्याकडे बघत राहा. त्या ठिकाणी एक नोटिफिकेशन जात आहे या ठिकाणी, कंप्लीट बघा. ते काय नोटिफिकेशन आहे तुम्ही नीट वाचून घ्या. या ठिकाणी सॅप सिस्टम विल नॉट बी अवेलेबल फ्रॉम 8/2/2025 ते 9/2/2025 या ठिकाणी ड्यू टू द प्लॅन मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी. तर हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी की सॅप सिस्टम हे अवेलेबल राहणार नाहीये 8 तारखेपासून 9 तारखेपर्यंत. या ठिकाणी 9 तारखेला पेपर होता, तर 8 तारखेला जर सॅप सिस्टम बंद असेल तर त्यामुळे सुद्धा या ठिकाणी हॉल तिकीट निघण्यास या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजेच याचा अर्थ विद्यार्थ्यांना हॉल तिकीट हे निघले नसावेत. तर तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर या ठिकाणी बघा एक शुद्धीपत्रक त्यांचं आलेलं आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंताचं जे घेण्यात आहे भरती, त्याच्यामध्ये या ठिकाणी त्यांची निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे, तर या ठिकाणी गुणवत्ता यादीनुसार त्यांची केली जाणार आहे. त्यामध्ये बघा या ठिकाणी एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा घ्यावी लागली तर गुणसंख्या, परत परीक्षेचा सत्र 1 आणि अंतिम सत्र याचं नॉर्मलायझेशन जे आहे ते 21% मेथडनी करण्यात येणार आहे. हे एक त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे शुद्धीपत्रक आहे ते या ठिकाणी हे ऑनलाईन नाही तर ऑफलाईन या ठिकाणी पडलेलं आहे. कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑनलाईन मध्ये या ठिकाणी बघा तुम्ही कोणत्याही प्रकारचं जे नोटिफिकेशन आहे या शुद्धीपत्रकाविषयी ते आलेलं नाहीये, जे याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत हॉल तिकीट पोहोचतायत का नाही, ते एक्झामला येत आहेत का नाही, याची काळजी BMC आणि IBPS ला नाहीये. तर त्यांना हे बाकीच्या प्रोसेस करण्याची गडबड चालू आहे सध्या. आता या ठिकाणी बघा mcgm.gov.in ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे मुंबई महानगरपालिकेची, ती पूर्णपणे या ठिकाणी सर्व्हिस नॉट अवेलेबल झालेली आहे. सॅप बघा या ठिकाणी सॉफ्टवेअरचं जे सिस्टमचं नाव आहे ते दाखवत आहे याच्यामध्ये. आता कोणत्याही प्रकारची माहिती तुम्ही याच्यावरती सध्या बघू शकत नाही. जर तुम्हाला सॅप काय आहे याची माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही सर्च करून बघू शकतात. या ठिकाणी ही एक सेंट्रलाइज सिस्टम आहे ज्याच्यावरून तुम्ही सर्व काही ऍक्सेस करू शकतात. कंपनीचं काही डेटा असेल किंवा इतर जे गोष्टी आहेत त्याच्या, ते सर्व या ठिकाणून ऍक्सेस होतात. मग जर ठप्प पडत असेल किंवा याची सर्व्हिस अनअवेलेबल होत असेल तर या ठिकाणी जो ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरील लिंक चालू राहतात का नाही, हा सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे. म्हणजेच IBPS किंवा या ठिकाणी BMCच्या या कारभारामुळे विद्यार्थ्यांना
या हॉल तिकीटच्या प्रॉब्लेमला फेस जावं लागलं आहे आणि याच्यामधून त्यांना याच्या वंचित राहावं लागलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या एक्झाम बद्दल? बीएमसीचे जे 690 पदांसाठी जी भरती निघलेली होती आणि विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड झालेले नाही आहेत. या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना एक्झाम देता नाही आलेली आहे. हा पहिलाच पेपर झालेला आहे. अजून पुढच्या महिन्यामध्ये 3 पेपर होणार आहेत. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जर इनव्हॅलिड लॉग इन क्रेडेन्शियल येत असेल किंवा डाउनलोड कसं करायचं ते माहीत नसेल तर एकदा व्हिडिओ मागचा बघून घ्या. तो 5 फेब्रुवारीला मी टाकला होता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड झालेले नाही आहेत. इलेक्ट्रिकल आणि या ठिकाणी मेकॅनिकलचे पेपर झाला आहे, तर त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना बसता नाही आलेलं. ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम झालेली आहे त्यांना हॉल तिकीट डाउनलोड झालं होतं का? तसेच त्यांना मोबाईलवरती किंवा ईमेलवरती लिंक आली होती का? या ठिकाणी तुम्ही सांगा. ज्या विद्यार्थ्यांचं नाही झालेलं किंवा ज्यांचे पैसे वाया गेलेले आहेत, ज्यांची तयारी या ठिकाणी वाया गेलेली आहे, त्यांनी सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, कारण सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत पडू द्या की या ठिकाणी काय चाललं आहे नेमकं. भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.